तर खासदार उदयनराजे यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्त उदयनराजे यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भवानी मातेच्या मंदिरामध्ये त्यांचं औक्षण देखील करण्यात आलंय। नाही, संकल्प केवळ वाढदिवसापुरतं म्हणजे मर्यादित नसतो। पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली। राजकारण कधी केलं नाही, केलं तर समाजकारण आणि ते सुद्धा समाजाच्या हिताचं। आणि जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी कल्पना होती सर्व धर्म समभावाची, त्याच विचारांनी आजपर्यंत मी वाटचाल केली। जाती धर्मामध्ये कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये, कारण हा देश जर अखंड ठेवायचा असेल तर प्रत्येकाची, केवळ माझीच नाही तर प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे। नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात, तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे। आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल माझी नेहमीच राहील। मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत, काय मोठी घोषणा करणार आहेत? नाही, तर घोषणाबद्दल काही मला माहीत नाही, पण त्यांचं मोठेपण आहे, पर्सनल माझे आणि त्यांचे रिलेशन्स। आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदरसुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच। आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली जर आला तर बरं होईल, त्या अनुषंगाने ते येतात। मोहीम शब्द चांगला वापरला। प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही आहे। आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं। तर उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी मातेच्या मंदिरामध्ये त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। सुरुवातीपासूनच सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून वाटचाल केली, राजकारण कधीही केलं नाही, लोकांचे प्रश्न घेऊन केवळ समाजकारण केल्याचं उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। दरम्यान लोकांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जाण्याचं प्रत्येकाचंच इच्छा असते असं बोलून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला असं देखील उदयनराजे यांनी म्हटलंय। लोकांच्या माध्यमातून सभागृहामध्ये जावं असं वाटतं असं म्हणत लोकसभेची इच्छा देखील उदयनराजे यांनी बोलून दाखवली आहे।